हॅलो विवर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण टी परीक्षेत विचारला जाणारा एक टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कारण यावर टी परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात. आणि आजचा आपला हा टॉपिक आहे संख्या. संख्येचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आणि टी परीक्षेत या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जर हे टॉपिक पूर्ण समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे परीक्षेत यावर विचारलेले प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकाल. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण या व्हिडिओमध्ये ह्या सर्व टॉपिकवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आणि शिकणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या, सम संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, मूळ संख्या नेमक्या कोणत्या असतात, त्या कशा ओळखायच्या, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्या समजून घेऊयात. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात, तर नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या आणि ज्यांचा कोणताही शेवट नाही, ज्या अनंत आहेत, अगणित आहेत, त्या सर्व नैसर्गिक संख्या असतात. जसं की मी इथे खाली काही संख्या लिहिल्या आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि भरपूरच आहेत, त्यांचा शेवट नाही. खूप साऱ्या संख्या मी इथं लिहिल्या आहेत. या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही नेहमी 1 पासून होत असते, म्हणून 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जर विचारात घेतली तर ती आपण मोजू शकत नाही, म्हणजे ती अगणित आहे, अनंत आहे. आता आपण पुढची संख्या बघूयात, ती म्हणजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे नेमकं काय, तर नैसर्गिक संख्यांच्या अगोदर 0 लिहिल्यास तयार होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. म्हणजे ज्या नैसर्गिक संख्या असतात त्याच्या पुढे जर तुम्ही 0 लिहिला तर त्या सर्व संख्या या पूर्ण संख्या बनतील. जसं की मी इथं लिहून दाखवलं आहे. 0 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या या पूर्ण संख्या येतात. कोणत्याही पूर्ण संख्येस एकाने गुणाकार केला तर तीच पूर्ण संख्या आपल्याला मिळते. जसं की इथे मी काही पूर्ण संख्यांना एकाने गुणाकार केला आहे. 0 गुणिले 1 बरोबर 0, 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 1 बरोबर 2. कोणत्याही पूर्ण संख्येस एकाने गुणाकार केला तर तीच पूर्ण संख्या येते. त्यानंतर पूर्ण संख्येतील 0 या संख्येस कोणत्याही पूर्ण संख्येने भागले तर भागाकार हा 0च येतो. आपल्याला सर्वांनाच माहिती, 0ला कोणत्याही संख्येने जर भागाकार केला तर उत्तर 0च मिळत असते. आता आपण पुढची संख्या बघूयात, ती म्हणजे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून येणाऱ्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे काय, साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर 0 आणि धन नैसर्गिक संख्या आणि ऋण नैसर्गिक संख्या यांना पूर्णांक संख्या म्हणतात. जसं की मी इथे खाली लिहून दिलं आहे, 0 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि -1 -2 -3 -4 या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या ह्या नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्यांप्रमाणे अनंत संख्या असतात. यापैकी 1, 2, 3, 4 हे धनपूर्णांक संख्या आहेत आणि -1 -2 -3 -4 या ऋणपूर्णांक संख्या आहेत. इथे 0 हा धन किंवा ऋण पूर्णांक नाही. आता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे वळूयात, तो म्हणजे समसंख्या. समसंख्या हा सर्वात सोपा टॉपिक आहे. समसंख्या म्हणजे नेमका कोणत्या संख्या असतात, तर ज्या संख्येस 2ने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकीच एक अंक येत असतो. क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. त्यानंतर कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज जर तुम्ही केली तर तुम्हाला उत्तर समसंख्याच मिळतं. कोणत्याही विषम संख्येत 1 मिळवला असता आपल्याला समसंख्या मिळते. इथे काय म्हटले मी, कोणत्याही जर एखादी विषम संख्या असेल त्यात जर तुम्ही 1 ॲड केला तर तुम्हाला समसंख्या मिळते.
आणि शेवटचं म्हणजे 1 ते 10 संख्यांमधील सर्व समसंख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला 30 हे उत्तर मिळत असतं. म्हणजे 1 ते 10च्या समसंख्यांची बेरीज ही 30 येत असते. आता यानंतर पुढचा टॉपिक आहे विषम संख्या. तर विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येस 2ने भागले असता बाकी 1 उरते ती संख्या विषम संख्या असते. म्हणजे त्याला 2ने निशेष भाग जात नाही, तिथे 1 बाकी उरलेला असतो, त्याला विषम संख्या म्हटलं जातं. विषम संख्येच्या एकक स्थानी नेहमी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकीच एक अंक येत असतो. क्रमवार विषम संख्या या 2-2ने वाढत जातात. कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज नेहमीच समसंख्या असते. आणि शेवटचं म्हणजे 1 ते 10 संख्यांमधील सर्व विषम संख्यांची बेरीज 25 येते. यानंतर आपली पुढची संख्या आहे मूळ संख्या. या टॉपिकमध्ये खूप मुलांचा गोंधळ होतो, त्यांना कळतच नाही मूळ संख्या म्हणजे काय. पण हा सर्वात सोपा टॉपिक आहे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या सर्वांना मूळ संख्या म्हणतात. इथे मी तुम्हाला व्यवस्थित त्याची व्याख्या सांगते. एकापेक्षा मोठ्या अशा कोणत्याही संख्येला 1 किंवा त्याच संख्येखेरीज अन्य किंवा दुसऱ्या कोणत्याही संख्येने भागले असता निशेष भाग जात नाही त्या सर्व संख्येस मूळ संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 23, 29, 31 इत्यादी या सर्व मूळ संख्या आहेत. 1 ही मूळ संख्या नाही, तसेच ती संयुक्त संख्याही नाही. आणि इथे सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे. आता आपण पुढची संख्या बघूयात, ती म्हणजे संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येस 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 इत्यादीपैकी एका संख्येने किंवा एकापेक्षा अधिक संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येस संयुक्त संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? सर्व मूळ संख्या जर तुम्ही सोडल्या तर शिल्लक राहिलेल्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हटलं जातं. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या संख्यांना एकापेक्षा जास्त अवयव असतात त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. उदाहरणार्थ मी इथे काही संख्या दिलेल्या आहेत, जसं की 18. 18ला 2नेही भाग जातो, 3नेही भाग जातो आणि 6नेही भाग जातो. मी इथे काही संख्या लिहिल्या आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांचे अवयवही लिहिले आहेत. ज्या संख्यांचे एकापेक्षा अधिक अवयव असतात त्या सर्व संयुक्त संख्या असतात. आता आपण पुढची संख्या बघूयात, ती म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? तर p हा कोणताही पूर्णांक आणि q हा कोणताही शून्यतर पूर्णांक असेल तर p/q हा भागाकार परिमेय संख्या असतो. इथे परिमेय संख्येचा अंश हा p दिलेला आहे आणि छेद हा q दिलेला आहे. सर्व पूर्णांक संख्या परिमेय संख्या असतात, कारण पूर्णांकास p/q या रूपात आपल्याला मांडता येते. उदाहरणार्थ जसं की इथे दिलं आहे 6 बरोबर 6/1 बरोबर 12/2. म्हणजे आपण 6ला अशा वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. या 6 ही काय झाली? परिमेय संख्या. आपली पुढची संख्या आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या परिमेय संख्या नाहीत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. जसं की ज्या संख्या आवर्ती दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येत नाहीत अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ इथे मी काही संख्या लिहिल्या आहेत, या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहेत. आता आपण पुढची आणि शेवटची संख्या बघूयात, ती म्हणजे वास्तव संख्या. तर वास्तव संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सर्व संख्या परिमेय संख्या आहेत. सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांना मिळून वास्तव संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यामध्ये परिमेय संख्याही असतात आणि अपरिमेय संख्याही असतात अशा सर्व संख्यांना वास्तव संख्या असं म्हटलं जातं. सर्व वास्तव संख्या या संख्या रेषेवर दाखवता येतात. संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदूबरोबर एक वास्तव संख्या संबंधित असते आणि म्हणून या संख्या रेषेस वास्तव संख्या रेषा असेही म्हटले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले आणि ते समजून घेतले. तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला, या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेत याचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या टॉपिकवरच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूया. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.